पंचामृताचे रहस्य. रोजच्या पूजेत पंचामृताचा योग्य वापर कसा करावा? नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री कृष्ण अर्पणमस्तु. मित्रांनो, आपल्या घरात रोज देवपूजा करणारी अनेक कुटुंबे आहेत. काही जण दररोज देवाला पाणी अर्पण करतात, काही दूध अर्पण करतात, तर काही विशेष दिवशी पंचामृताचे अभिषेक करतात. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का? पंचामृत म्हणजे नेमकं काय? फक्त दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून तयार केलेले मिश्रण, की त्यामागच्या हजारो वर्षाचे आध्यात्मिक परंपरा दडलेली आहे? आज अनेक लोक पंचामृत बनवतात, पण त्याचा योग्य उपयोग, त्या मागचा अर्थ आणि त्याची पूजा परंपरा अनेकांना माहीतच नसते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही चमत्कारिक दावे करणार नाही, कोणत्याही भीती दाखवणार नाही आणि कोणत्याही अंधश्रद्धा पसरवणार नाही. याऐवजी आपण जाणून घेणार आहोत पंचामृताचा इतिहास, त्याचे धार्मिक महत्त्व, दररोजच्या पूजेत त्याचा योग्य वापर, उरलेल्या पंचामृताचं काय करावे आणि आपल्या पूर्वजांनी ही परंपरा इतकी जपून का ठेवली. मित्रांनो, पंचामृत हा शब्द 2 शब्दापासून तयार झाला आहे. पंच म्हणजे 5 आणि अमृत म्हणजे अमृताचे प्रतीक असलेले पवित्र द्रव्य. याचा अर्थ 5 पवित्र घटकांनी तयार झालेले अमृत. हिंदू पूजाविधीत पंचामृताला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे. जेव्हा देवतेचा अभिषेक केला जातो तेव्हा केवळ स्नान घालण्यासाठी नव्हे, तर भक्ती, कृतज्ञता आणि समर्पण व्यक्त करण्यासाठी पंचामृत अर्पण केले जाते. आपल्या धर्म ग्रंथामध्ये समुद्रमंथनाची कथा सांगितली जाते. त्या समुद्रमंथनातून अनेक दिव्य रत्न प्रकट झाली, त्यामधून अमृताचाही उल्लेख होतो. पंचामृत हे त्या अमृताची प्रत्यक्ष जागा घेत नाही, पण त्याचे नाव आणि प्रतीक भक्तीच्या भावनेशी जोडले गेले आहे. यामागील मुख्य संदेश असा आहे: देवाला वस्तूची गरज नसते, त्याला आपल्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. म्हणूनच अगदी साधे दूध असो किंवा पंचामृत, जर शुद्ध मनाने अर्पण केले असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात, पूजा करताना घाई करू नका, प्रसादाचा अपमान करू नका आणि देवाला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट आदराने हाताळा. हीच शिकवण पंचामृताच्या परंपरेतही दिसून येते. आता आपण जाणून घेणार आहोत पंचामृतातील प्रत्येक घटकाचे धार्मिक महत्त्व काय. दूध का वापरतात? दही का वापरतात? दूध, मध आणि साखर यांचे प्रतिकात्मक अर्थ काय आहे? आणि या 5ही घटकांना एकत्र आणण्यामागे आपल्या ऋषींचे कोणता सुंदर विचार ठेवला होता? चला तर आता जाणून घेऊया. मित्रांनो, आता आपण जाणून घेतोय त्या 5 पवित्र घटकांविषयी, ज्यांच्यामुळे पंचामृताला इतकं विशेष स्थान मिळालं आहे. अनेकांना वाटतं हे 5 पदार्थ फक्त चवीसाठी एकत्र केले जातात, पण आपल्या धार्मिक परंपरेनुसार प्रत्येक घटकामागे एक प्रतिकात्मक अर्थ सांगितला जातो. सर्वप्रथम येतं दूध. दूध म्हणजे शुद्धता, सात्विकता आणि मातृत्वाचं प्रतीक. गाईच्या दुधाला आपल्या संस्कृतीत विशेष स्थान दिले आहे. असं मानलं जातं की शुद्ध मनाने अर्पण केलेले दूध म्हणजे भक्तांनी आपल्या अंतःकरणातील निर्मळ भावना देवाच्या चरणी अर्पण करणं. म्हणून शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. यानंतर येतं दही. दही स्थिरता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. दूध जसं रूपांतर होऊन दही बनतं, तसंच माणसाचं जीवनही अनुभवाने परिपक्व होत जातं. यामुळे पंचामृतात दह्याचा समावेश केवळ पदार्थ म्हणून नाही, तर जीवनातील संतुलनाचं प्रतीक म्हणून केला जातो. आता तिसरा घटक तूप. तूप म्हणजे तेज, पवित्रता आणि यज्ञ परंपरेत प्रतीक. भारतीय संस्कृतीत यज्ञामध्ये तुपाला अत्यंत महत्त्व आहे. दीप लावण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. यातून प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचा संदेश दिला जातो. चौथा घटक मध.
मध अनेक फुलांमधील रस एकत्र घेऊन तयार होतो, म्हणून तो एकता, प्रेम आणि गोडवा याचं प्रतीक मानलं जातो. जसं मध अनेक स्रोतांमधून तयार होतो, तसंच सामाजिक सर्व लोक प्रेमाने आणि एकोप्याने राहावेत हा संदेश यातून घेतला जातो. आणि शेवटचा घटक साखर किंवा खडीसाखर. साखर म्हणजे गोडवा, पण फक्त चवीचा नव्हे तर आपल्या वाणीचा, स्वभावाचा आणि नात्यामधील गोडव्याचा. पूजा करताना आपण देवाकडे फक्त धन किंवा यश मागत नाही, तर चांगले विचार, शांत मन आणि गोड बोलण्याची शक्तीही मागतो. म्हणून पंचामृतातील हा शेवटचा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जेव्हा हे 5 घटक एकत्र येतात, तेव्हा ते फक्त एक मिश्रण राहत नाही, ते भक्ती, शुद्धता, प्रेम, ज्ञान आणि समृद्धी या मूल्याची आठवण करून देण्याचं एक पवित्र प्रतीक बनतं. त्यामुळे अभिषेकानंतर हे पंचामृत प्रसाद म्हणून स्वीकारलं जातं. कारण प्रसादाचा अर्थ केवळ खाणं नसतो, तर देवाच्या कृपेने आठवण मनात जपणं असतं. पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो. पंचामृत तयार करताना काही नियम पाळले पाहिजेत का? स्टीलच्या भांड्यात बनवावा की तांब्याच्या? कोणत्या वेळी बनवावं? उरलेले पंचामृत किती वेळ ठेवावे? आणि प्रसाद म्हणून ते योग्य पद्धतीने कसं ग्रहण करावं? या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पंचामृताचा अर्थ आणि त्यातील 5 पवित्र घटकांचे महत्त्व जाणून घेतले. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पंचामृत कसं बनवावं? आज अनेकाच्या घरात पंचामृत तयार केलं जातं, पण काही ठिकाणी घाईगडबडीत ते बनवलं जातं, तर काही ठिकाणी त्याकडे फक्त एक परंपरा म्हणून पाहिलं जातं. मात्र आपल्या पूर्वजांनी नेहमी एक गोष्ट सांगितली, देवासाठी तयार होणारी प्रत्येक वस्तू शुद्ध मनाने, स्वच्छतेने आणि आदराने तयार केली पाहिजे. सर्वप्रथम पंचामृत बनवण्यापूर्वी स्वतःचे हात स्वच्छ धुवा. शक्य असल्यास आंघोळ करून पूजा करा. कारण आपल्या परंपरेत बाह्य स्वच्छतेइतकीच अंतर्मनाची स्वच्छताही महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर शक्यतो स्वच्छ भांडे वापरा. काही घरामध्ये चांदीचे, पितळेचे किंवा स्टीलचे भांडे वापरण्याची परंपरा असते. मुख्य गोष्ट म्हणजे भांडे स्वच्छ असावे. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करताना घाई करू नका. प्रत्येक पदार्थ श्रद्धेने मिसळा. काही कुटुंबामध्ये त्यावेळी देवाचे नामस्मरण केले जाते. काही ओम नमः शिवाय म्हणतात, कोणी श्री स्वामी समर्थ, तर कोणी आपल्या कुलदैवताचे नाव घेतात. हे बंधनकारक नाही, पण भक्तीचा भाव वाढवण्यासाठी अनेक जण ही परंपरा पाळतात. आता हे एक महत्त्वाचे प्रश्न, पंचामृत किती प्रमाणात तयार करावं? उत्तर अगदी सोपं आहे, जितकं आवश्यक आहे तितकं. कारण प्रसाद कधीही वाया जाऊ देऊ नये. अनेक लोक जास्त प्रमाणात तयार करतात आणि नंतर काय करायचं हेच समजत नाही, म्हणून कमी प्रमाणात तयार करणं अधिक योग्य मानलं जातं. आता दुसरा प्रश्न, पंचामृत फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरावं का? बहुतेक घरामध्ये पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करणारी परंपरा आहे. ताजं पंचामृत अधिक योग्य मानलं जातं. आता सर्वात मोठी चूक, काही लोक पूजा संपल्यानंतर उरलेलं पंचामृत सिंकमध्ये किंवा नाल्यात टाकतात. अनेक कुटुंबाच्या परंपरेनुसार देवाला अर्पण केलेला प्रसाद असा टाकू नये. शक्य असल्यास तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. जर उरला असेल तर घरातील सदस्यांना द्यावा. काही ठिकाणी तुळशीच्या रोपाजवळ अर्पण करण्याची परंपरा आहे. ही प्रत्येक घरातील वेगवेगळी परंपरा असू शकते. मित्रांनो, पंचामृत महत्त्व फक्त त्यातील 5 पदार्थांमध्ये नाही, तर त्यामागची भावना, आदर आणि भक्तीमध्ये आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितले, प्रसाद लहान असो वा मोठा, त्याचा अपमान कधी करू नका. आता आपण जाणून घेणार आहोत, घरात रोज पंचामृत वापरण्याची गरज आहे का? कोणत्या दिवशी पंचामृताचे अभिषेक करावा आणि रोजच्या
रोजच्या पूजेत पंचामृताचा योग्य उपयोग कसा करावा? तर चला आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो, पंचामृताचा अभिषेक रोज कसा करावा? याचं उत्तर प्रत्येक घराच्या परंपरेनुसार बदलू शकतं. काही कुटुंबामध्ये दररोज देवाला फक्त स्वच्छ पाणी अर्पण केलं जातं. काही ठिकाणी सोमवार, गुरुवार किंवा शुक्रवार पंचामृताने अभिषेक करण्याची परंपरा आहे. तर काही जण फक्त वाढदिवस, एकादशी, महाशिवरात्री, जन्माष्टमी, अष्टमी किंवा इतर सणाच्या दिवशी पंचामृताचा अभिषेक करतात. यामध्ये एकच नियम सर्वांना महत्त्वाचा आहे, श्रद्धा. कारण देवाला पदार्थापेक्षा भक्ताचा भाव अधिक प्रिय मानला जातो. आता एकच प्रश्न, घरातील प्रत्येक देवाला पंचामृत अर्पण करता येतं का? हो, अनेक घरामध्ये शिवलिंग, श्रीकृष्ण, श्री विठ्ठल, श्रीराम, गणपती आणि देवीच्या पूजेत पंचामृताचा वापर केला जातो. मात्र प्रत्येक देवस्थान किंवा घरामध्ये परंपरा वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ किंवा पुजाऱ्यांना सल्ला घेऊन पूजा करणं अधिक योग्य ठरेल. आता आणखी एक गोष्ट, पूजा करताना काही लोक खूप घाई करतात. 2 मिनिटात अभिषेक, 2 मिनिटात आरती आणि पूजा संपली. पण आपल्या ऋषीची पूजा ही कर्तव्य म्हणून नाही, तर मन शांत करण्याचा मार्ग म्हणून सांगितली. जेव्हा आपण प्रेमाने देवाला पंचामृत अर्पण करतो, तेव्हा काही क्षणासाठी मनातील ताण, चिंता आणि अस्वस्थता कमी होते. हीच त्या पूजेची खरी अनुभूती आहे. आता जाणून घेऊया, पंचामृत अर्पण केल्यानंतर काय करावं? अभिषेक झाल्यानंतर देवाला स्वच्छ पाण्याने स्नान घालण्याची परंपरा अनेक मंदिरामध्ये आणि घरामध्ये दिसून येते. त्यानंतर स्वच्छ वस्त्र, फुले, हार आणि नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर आरती करून पंचामृत प्रसाद म्हणून वाटला जातो. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पंचामृत ही कोणती जादूची वस्तू नाही, ती श्रद्धा, स्वच्छता आणि भक्तीचं प्रतीक आहे. म्हणूनच जर मनाचा राग, अहंकार किंवा द्वेष असेल तर फक्त पंचामृत अर्पण करून काही बदल घडेल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. आपल्या वागण्यात प्रेम, बोलण्यात गोडवा आणि मनात नम्रता असेल तर तीच देवाला सर्वात मोठी पूजा ठरेल. आता आपण जाणून घेणार आहोत पंचामृताबद्दलची काही प्रसिद्धी समजुती. कोणत्या गोष्टी परंपरेत आहेत आणि कोणत्या गोष्टी कोणत्याही शास्त्रीय आधारात नाही. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेणं प्रत्येक भक्तांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर पुढं जाणून घेऊया. मित्रांनो, आजच्या काळात सोशल मीडियावर पंचामृताबद्दल अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी म्हणतं पंचामृताचा हा उपयोग केला तर एका रात्रीत नशीब बदलेल, तर कोणी म्हणतं हे केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. पण आपण थोडा विचार करूया. आपण धर्मग्रंथामध्ये श्रद्धेला नेहमी महत्त्व दिलं आहे, भीतीला नाही. देवाची भक्ती प्रेमाने करायची असते, व्यापाऱ्यासारखी नाही. मित्रांनो, पंचामृत हे देवाला अर्पण केलं जाणारं पवित्र द्रव्य आहे. त्याचा उपयोग भक्ती, अभिषेक आणि प्रसादासाठी केला जातो. पण हे केलं तर नक्की श्रीमंत व्हाल, हे केलं तर सर्व संकट लगेच दूर होतील, असे दावे कोणत्याही व्यक्तीने खात्रीने करू शकत नाहीत. कारण जीवनात यश मिळण्यासाठी श्रद्धेबरोबर प्रामाणिक मेहनत, चांगले विचार आणि योग्य कर्मही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या संतांनीही नेहमी कर्मावर भर दिला आहे. भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणं हेच. मित्रांनो, अंधश्रद्धा कधी सुरू होते माहीत आहे का? जेव्हा आपण एखाद्या वस्तूला देवापेक्षा मोठं मानायला लागलो. पंचामृत पवित्र आहे, पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट तुमची श्रद्धा. जर मनात द्वेष असेल तर पंचामृताचा अभिषेक करून काही उपयोग नाही. जर आपण खोटं बोलत असू, इतरांना त्रास देत असू आणि फक्त उपाय करून सर्व काही बदलेल अशी अपेक्षा ठेवत असू तर ती खरी भक्ती नाही. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात, देवापुढे उभं राहा, राहताना मन स्वच्छ ठेवा.
हीच सर्वात मोठी पूजा आहे. पंचामृत आपल्याला एक सुंदर संदेश देतं. दुधासारखी निर्मळता, दयासारखी स्थिरता, तुपासारखं तेज, मधासारखा गोडवा आणि साखरेसारखा प्रेमळ स्वभाव. जर हे 5 गुण आपल्याला आयुष्यात आले तर तेच खरं पंचामृत आपल्या जीवनात उतरलं असं म्हणता येईल. आणि मित्रांनो, 5 कारणामुळे पंचामृत हा फक्त प्रसाद नाही तर आपल्या संस्कृतीने दिलेलं एक सुंदर शिकवण आहे. आता आपण जाणून घेणार आहोत अभिषेकानंतर उरलेले पंचामृत काय करावं, ते किती वेळ ठेवावं आणि अनेक घरांमध्ये आजही कोणत्या सुंदर परंपरा पाळल्या जातात. चला तर पुढं जाणून घेऊया. मित्रांनो, पूजा संपल्यानंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो. आता या पंचामृताचं काय करायचं? हा प्रश्न अगदी योग्य आहे, कारण देवाला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट प्रसाद बनते आणि प्रसादाचा सन्मान करणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. सर्वप्रथम, जर पंचामृत स्वच्छतेने तयार केलेलं असेल आणि ते प्रसाद म्हणून ग्रहण करण्यायोग्य असेल तर घरातील सर्वांनी ते श्रद्धेने प्रसाद म्हणून स्वीकारावं. अनेक कुटुंबामध्ये पूजा संपल्यानंतर घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला पंचामृत दिलं जातं. यामागचा उद्देश केवळ प्रसाद देणं नसतो, तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र देवाच्या कृपेची आठवण ठेवावी हा असतो. आता समजा पंचामृत थोडं उरलं, मग काय करावं? अनेक घरांमध्ये अशी परंपरा आहे की उरलेलं पंचामृत तुळशीच्या रोपाजवळ अर्पण केलं जातं. काही ठिकाणी ते इतर पवित्र वनस्पतीला मुळाशी अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र ते नालीत किंवा कचऱ्यात टाकणं अनेकांच्या धार्मिक भावनांनुसार योग्य मानलं जात नाही. म्हणूनच सुरुवातीलाच आवश्यक तेवढंच पंचामृत तयार करणं अधिक चांगलं. मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. प्रसाद किती आहे यापेक्षा तो किती आदराने स्वीकारला जातो हे अधिक महत्त्वाचे आहे. एक छोटासा चमचाभर पंचामृतही तितकंच पवित्र असतो, कारण त्यामागची भक्ती असते. आता काही लोक विचारतात, पंचामृत दुसऱ्या दिवशी वापरता येतं का? सामान्यतः ताजं तयार केलेलं पंचामृत प्रसाद म्हणून त्याच दिवशी ग्रहण करण्याची परंपरा अधिक प्रचलित आहे, कारण त्यामध्ये दूध, दही यासारखे पदार्थ असतात. त्यामुळे स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, एक सुंदर गोष्ट आपल्या संस्कृतीत शिकवली आहे. देवाला अर्पण केलेली वस्तू कधीही वाया घालवू नका. अन्न असो, पाणी असो किंवा पंचामृत, प्रत्येक गोष्टीचा आदर करा, कारण जिथे अन्नाचा आणि प्रसादाचा सन्मान होतो तिथे समाधानाची भावना वाढते आणि समाधान हीच खरी संपत्ती आहे. मित्रांनो, पंचामृत आपल्या केवळ पूजा शिकवत नाही, तर कृतज्ञतेची शिकवण. प्रत्येक घास, प्रत्येक थेंब आणि प्रत्येक प्रसादामागे ईश्वराची कृपा आहे अशी भावना मनात निर्माण करतं. पण पंचामृत फक्त मंदिरात किंवा देवघरात वापरलं जातं का? काही मोठ्या मंदिरामध्ये पंचामृत तयार करण्याची पद्धत कशी असते आणि आपल्या भारतीय संस्कृतीत मंदिरामध्ये पंचामृताला इतकं महत्त्व का दिलं जातं, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का, भारतातील जवळपास प्रत्येक प्राचीन मंदिरात कुठे ना कुठे पंचामृताचा उल्लेख का आढळतो? शिवमंदिर असो, विष्णू मंदिर असो, श्रीकृष्णाचं मंदिर असो किंवा देवीचं शक्तिपीठ, अभिषेकामध्ये पंचामृताला विशेष स्थान दिलेलं असतं. यामागचं कारण काय? उत्तर आहे, पंचामृत म्हणजे भक्ती आणि समर्पण प्रतीक. प्राचीन काळी लोकांकडे आजच्यासारखी संपत्ती नव्हती, मोठे नैवेद्य नव्हते, महागड्या वस्तू नव्हत्या, पण प्रत्येक घरात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांना विशेष महत्त्व होतं. म्हणून भक्तांनी आपल्या घरातील सर्वात पवित्र आणि सात्विक पदार्थ देवाला अर्पण करण्याची परंपरा सुरू केली. हळूहळू ही परंपरा मंदिरामध्येही रूढ झाली. आजही अनेक मंदिरामध्ये पहाटेच्या पूजेनंतर देवाला अभिषेक पंचामृताने केला जातो.
यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून फुले, वस्त्र आणि नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर भक्तांना पंचामृत प्रसाद म्हणून दिलं जातं. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रसादाचा अर्थ देवाकडून मिळालेला आशीर्वाद. तो किती मोठा आहे, किती गोड आहे यापेक्षा तो कोणत्या भावनेने स्वीकारला जातो हे महत्त्वाचं आहे. याच कारणामुळे अनेक भक्त प्रसाद घेताना दोन्ही हात जोडतात आणि डोकं झुकवतात, कारण तो भक्त अन्न नसतो, तो श्रद्धेचा स्वीकार असतो. आता आणखी एक सुंदर परंपरा पाहूया. अनेक मंदिरामध्ये पंचामृत तयार करताना स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. भांडी स्वच्छ ठेवली जातात, साहित्य ताजं वापरलं जातं आणि संपूर्ण प्रक्रिया भक्तिभावाने केली जाते. यातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. देवाला अर्पण करण्यापूर्वी वस्तूची नव्हे, मनाची शुद्धता आवश्यक आहे. मित्रांनो, जर आपण घरी ही छोटी गोष्ट पाळली तर आपली रोजची पूजा अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. आता या व्हिडिओच्या शेवट आपण जाणून घेणार आहोत पंचामृताशी संबंधित काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न, लोकांच्या मनातील संभ्रम आणि शेवटी पंचामृत आपल्या आयुष्यभरासाठी कोणत्या सर्वात मोठी शिकवण देऊन जातो. मित्रांनो, आज आपण पंचामृताविषयी बरंच काही जाणून घेतलं, पण अजूनही काही प्रश्न असे आहेत जे जवळपास प्रत्येक भक्तांच्या मनात येतात. चला आता त्याची उत्तरेही जाणून घेऊया. प्रश्न 1. पंचामृत रोज बनवणं आवश्यक आहे का? नाही. अनेक कुटुंबांमध्ये फक्त विशेष दिवस, सण किंवा अभिषेकांच्या वेळी पंचामृत तयार करण्याची परंपरा आहे. तर काही घरांमध्ये रोजही तयार केलं जातं. हे पूर्णपणे आपल्या घरच्या परंपरेवर आणि श्रद्धेवर अवलंबून असतं. प्रश्न 2. पंचामृत कोणत्या देवाला अर्पण करावं? शिव, विष्णू, श्रीकृष्ण, विठ्ठल, गणपती आणि इतर अनेक देवांच्या पूजेत पंचामृताचा वापर केला जातो. मात्र प्रत्येक मंदिराची आणि प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. प्रश्न 3. पंचामृत बनवताना मंत्र म्हणणं आवश्यक आहे का? जर मंत्र माहीत असतील तर नक्की म्हणा, पण जर मंत्र माहीत नसतील तर देवाचे नामस्मरणही तितक्याच श्रद्धेने करता येतं, कारण देवाला शब्दापेक्षा भाव महत्त्वाचे मानले जातो. प्रश्न 4. पंचामृतात आणखी काही पदार्थ मिसळू शकतो का? काही भागांमध्ये पंचामृतामध्ये तुळशीचं पान, केसर आणि वेलची घालतात, तर काही ठिकाणी फक्त पारंपरिक 5च पदार्थ वापरले जातात. ही स्थानिक परंपरेनुसार बदलणारी गोष्ट आहे. प्रश्न 5. पंचामृताची सर्वात मोठी शिकवण काय आहे? हा प्रश्न सर्वात सुंदर आहे, कारण पंचामृत आपल्याला फक्त पूजा शिकवत नाही, तर जीवन जगायची शिकवतोय. दुधासारखं निर्मळ मन ठेवा, दह्यासारखी स्थिरता ठेवा, तुपासारखं तेज आणण्याचं ज्ञानात असू द्या, मधासारखा गोडवा आपल्या नात्यात असू द्या आणि साखरेसारखं प्रेम आपल्या बोलण्यात असू द्या. हे जर 5 गुण आपल्या आयुष्यात आले तर तेच खरं पंचामृत आपल्या जीवनात उतरलं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी विसरत चाललो आहोत, पण आपल्या संस्कृतीने दिलेल्या छोट्या छोट्या परंपरा आजही आपल्या नम्रता, संयम, श्रद्धा आणि कृतज्ञता शिकवतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पंचामृत तयार कराल, तेव्हा फक्त एक प्रसाद म्हणून नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि भक्तीचा एक सुंदर वारसा म्हणून त्याकडे नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असाच धार्मिक परंपरा, शास्त्रातील माहिती, संतांच्या कथा आणि भक्तिमय विषयांवर सलोख व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, जय श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या जीवनात श्रद्धा, सद्बुद्धी आणि ईश्वराचरणी कृपा सदैव राहो. जय श्री स्वामी समर्थ.